भारताने केली लाहोरची सुरक्षा व्यवस्था उद्ध्वस्त, रावळपिंडी स्टेडियम नष्ट, अचूक रोल हल्ल्याने पाकिस्तानची झाली दाणादाण। नमस्कार, मी वसुंधरा खांडके, लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुरेपूर प्रतिशोध घेतल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुन्हा जबर तडाखा दिलाय। भारतानं 7 मेला ऑपरेशन सिंदूर हे अभियान यशस्वी करून दाखवल्यानंतर पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करायचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करून पाहिला। मात्र भारताने आपल्या अजोड युद्ध सामर्थ्याने तो हाणून पाडलाच, पण पाकिस्तानामधील सर्वात महत्त्वाच्या लाहोर शहराची वायुहल्ला सुरक्षा व्यवस्था नष्ट करून पाकिस्तानला एक गंभीर इशारा देखील दिलाय। पुन्हा भारताची कळ काढण्याचे दुस्साहस कराल तर लाहोर तुम्हाला गमवावं लागेल, हा संदेशच जणू भारतानं पाकिस्तानला या कार्यवाहीतून दिलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांमधील 48 तासांमध्ये जो संघर्ष झाला, त्यातून भारताचे भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही युद्ध क्षेत्रातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले। भारताने सिंदूर अभियान साकारल्यानंतर पाकिस्तानकडून काही ना काही कारवाई होणार हे निश्चित होतं। त्यामुळे भारताची संरक्षण व्यवस्था पाकिस्तानचा संभाव्य हल्ला मोडून काढण्यासाठी सज्जच होती। अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने हल्ला केला क्षणीच भारताची अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा कामाला लागली आणि पाकिस्तानचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त झाले। पाकिस्तानची अनेक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र भारताच्या सजग आणि अत्याधुनिक रडार यंत्रणामुळे धाराशायी पडली। आधुनिक युद्ध व्यवस्थेत पाकिस्तान भारताच्या किती मागे आहे हेच यातून जगाला दिसून आलं आणि पाकिस्तानचे आणखीनच हसं देखील झालं। आता तरी पाकिस्तान या अनुभवातून शहाणपणा शिकेल आणि भारताविरोधात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या देशाची ढासळलेली स्थिती सावरण्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे। मात्र पाकिस्तानचे लष्कर आणि त्याचे प्रशासन यांचा टोकाचा भारत द्वेष बघता ही अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता अधिक आहे। विनाशकाले विपरीत बुद्धी अशी आपल्याकडे एक म्हण आहे। तिचा अर्थ असा की जेव्हा विनाशकाळ जवळ येतो तेव्हा शहाणपण विसरलं जातं। पाकिस्तानची आजची स्थिती या म्हणीसारखीच आहे। आपली लायकी काय आणि आपण कुणाला दुखावत आहोत याचे त्या देशाचे भान सुटले। आमची 130 अण्वस्त्र भारताच्या दिशेनं तोंड करून सज्ज आहेत अशी बढाई मारणारा पाकिस्तान आज भारतावर एक ड्रोनही धडपणे टाकू शकत नाही। हे वास्तव त्या देशानं स्वतःच सिद्ध करून दाखवलंय। यापुढेही त्या देशाची खुमखुमी जाणार नसेल तर भारतालाही पाकिस्तानवर निर्णायक घाव घालण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होणार आहे। भारतानं आपल्याकडे भरपूर सामर्थ्य असून सुद्धा पाकिस्तान किंवा कोणत्याही शेजारी देशाची कधीही कळ काढली नाही। शेजारी देशांची भूमी किंवा सार्वभौमत्व त्यांच्याकडे आशाळभूत दृष्टीनं कधीच पाहिलं नाही। तरीही भारताच्या संयमाची आणि सभ्यतेची परीक्षा बघण्याचा उद्दामपणा पाकिस्तानला करायचाच असेल तर त्याची जीवघेणी किंमत त्या देशाला मोजावीच लागेल। हे गेल्या 2-3 दिवसांमधील घटनांवरून स्पष्ट झालंय। भारतानंही आता पाकिस्तानची कंबर तोडण्याची कृती करून आपली शक्ती जगाला दाखवण्याची आवश्यकता आहे। भारताच्या सुदैवानं आज आपल्या देशात एक असं केंद्र सरकार आहे की जे कधीही भारताचा अवमान सहन करत स्वस्थ बसणार नाही। जागतिक शांतता, मानवतावाद, अहिंसा इत्यादी केवळ पुस्तकांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये शोभणाऱ्या अवास्तव, पलायनवादी आणि भोंगळ भ्रमजळांमध्ये अडकून पडून देशाला दुर्बल बनवणारं आणि त्या दुर्बलतेचाच वृथा आणि आत्मघातकी अभिमान बाळगणारं हे सरकार नाही। हे सरकार एका ठोशास 2 ठोसे आणि एका आघातास 2 प्रतिघात या न्यायानं चालणारं सरकार आहे। उरी दहशतवादी हल्ला, त्यानंतर 2019चा पुलवामा हल्ला आणि आता 2025चा निरपराध पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून करण्यात आलेला इस्लामी दहशतवादी हल्ला, या तिन्ही महत्त्वाच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात जी तत्परता आणि व्यवहारवाद दाखवला तोच 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर किंवा त्याच काळात घडलेल्या इतर अनेक दहशतवादी हल्ल्यानंतर दाखवला असता तर आज कदाचित परिस्थिती अधिक शांततामय असती। तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्ध सज्ज राहा अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे। प्रत्येक स्वतंत्र देशाच्या सरकारनं ती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे।
विशेषतः ज्या देशाला पाकिस्तान आणि चीन यांच्यासारखे विद्वेषी मनोवृत्तीचे उपद्रवी आणि नतद्रष्ट शेजारी लाभलेले आहेत, अशा भारतासारख्या देशांना तर आपली संरक्षण आणि आक्रमण व्यवस्था सदैव युद्धसज्जच ठेवली पाहिजे. लातों के भूत बातों से नहीं मानते या न्यायाप्रमाणे शांतीपाठाचा जप करून स्वतःचा घात करून न घेता शत्रूला त्याची जागा दाखवून देण्याचं राजकर्तव्य मानलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे कर्तव्यनिष्ठेनं आणि तत्परतेनं करीत आहे. अशा सरकारला सर्वांनी क्षुद्र राजकीय मतभेद, गळेकापू सत्ताकांक्षा आणि व्यक्तिविद्वेषाचं राजकारण बाजूला सारून सहकार्य करायला पाहिजे. विरोधी पक्षांनी तशा सहकार्याचं वचन दिलं आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. तथापि याच पक्षांचे काही नेते अश्लाघ्य आणि विकृत पद्धतीनं केवळ भारत सरकारचाच नाही तर भारतीय सेना दलांचाही अवमान करण्याची कृती आणि वक्तव्य करीत आहेत. हे घृणास्पद आहे. विरोधी पक्षांनी आपल्या अशा नेत्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि तशी न केल्यास या देशातील सुज्ञ जनता अशा पक्षांना निवडणूक युद्धात त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित. सध्याच्या कालखंडात सर्वांनीच समंजसपणा दाखवून देशाची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांच्या संरक्षणासाठी एकजुटीनं उभं राहावं आणि देशाच्या शत्रूंना आपल्या वज्रमुठीचं दर्शन घडवावं. कित्येकदा शस्त्रांनीही जे काम होत नाही ते केवळ एकजुटीने होतं, असा अनुभव आहे. तेव्हा प्राप्त परिस्थितीत सर्वांनी वैचारिक प्रौढत्वाला महत्त्व दिलं पाहिजे. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.